वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या अंबाबाई मंदिर परिसरात राहतोय किंवा व्यवसाय करत आहे। तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना आम्हालाही सामावून घ्यावं। विकास आराखड्याला विरोध नाही, पण त्या संदर्भात निदान माहिती तरी द्यावी आणि आमची मतं जाणून घ्यावीत अशी अपेक्षा करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात बाधित होणाऱ्या रहिवासी, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांनी व्यक्त केली। संवादातून आणि विश्वासातून तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवला तर अधिक गतीनं काम होईल असं नागरिकांनी बोलून दाखवलं। करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। या बैठकीनंतर स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांनी प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली। विकास आराखड्याला विरोध नाही, पण जी लोक पिढ्यानपिढ्या इथं राहतात, व्यवसाय करतात, त्यांना या प्रक्रियेत सामावून घेतलं जात नाही असा आरोप करण्यात आला। मी आजपर्यंत तिच्या कृपाशीर्वादामुळे जगलोय। फक्त आमचा हेतू काय, विकास व्हावा, पण आम्हाला रहिवासी दुकानदार यांना भकास करून नको। आता आमचं सगळं चालू आहे, हे आमचं शासनाबरोबर हेच चालू आहे। आम्ही शासनाला कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही आहे, पण आमचं मत काय आहे, आधी ज्या शासनाकडे जमिनी आहेत त्याचा योग्य तो वापर व्हावा आणि हा जो 1500 कोटीमधला 1000 कोटी रुपये जे तुम्हाला वाटायला संपणार आहेत, ते जर तुम्ही शासनाच्या जमिनी घेतल्या आणि त्या डेव्हलप केल्या तर तुमचे 1000 कोटी रुपये वाचतील आणि तेच 1000 कोटी रुपये तुम्ही कोल्हापूरचा जो आता इथं जो काही विकास बाकीच्या ठिकाणी करता येईल यासाठी तुम्ही तो यूज करता येईल। आज कोल्हापुरात भाविक आला तर फक्त एकच दिवस राहू शकतो, पण तोच जर तुम्ही तो वाढवला तर 2 ते 3 दिवस राहून इथं सगळ्यांना या गोष्टीचा रोजगार वाढेल आणि फायदा होईल। अंबाबाई मंदिराच्या 1 किलोमीटरच्या परिघात शासन आणि महापालिकेच्या मालकीच्या जमिनी आहेत। विकास आराखडा राबवताना या जमिनींवर व्यावसायिकांचं योग्य पुनर्वसन करता येईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली। आम्हाला कुणालाही विश्वासात घेत नाही आहेत, रहिवासी असू देत, दुकानदार असू देत, भाडेकरू असू देत, कुणालाही विश्वासात न घेता डायरेक्ट पेपर आउट करतायत की आता आम्ही कारवाईला सुरुवात करतोय। आता सुरुवातीला 10 मीटर जागा आम्ही घेणार आहे, पण ही जागा कशासाठी घेणार आहे? 10 मीटर देण्यासाठी पण आमचा विरोध आहे, आमची जागा द्यायला आमचा पूर्ण विरोध आहे। ह्या भागातलं कोणीही जागा द्यायला तयार नाही आहे, पण हे असं भासवतात की रहिवासी तयार आहेत आणि आम्ही आता विकास आराखडा तिथं राबवणार आहे, पण या विकास आराखड्यालाच आमचा पूर्ण विरोध आहे। संस्थान काळात अंबाबाई मंदिराच्या बाजूला बाजारपेठ फसवली गेली, त्यातून शेकडो कुटुंबियांना रोजगार मिळतो। तसंच कामगार, फेरीवाले यांची शेकडो कुटुंब उदरनिर्वाह करतात। त्यामुळे विकास आराखडा राबवताना शासनानं समन्वयाची भूमिका घ्यावी असं मत स्थानिक रहिवासी, व्यावसायिक आणि फेरीवाल्यांनी व्यक्त केलं। यावेळी अर्जुन नलवडे, दिनकर लाळगे, प्रशांत साळवी, अभिजित भोसले, दीपक पेटकर, शिवा पावसकर, रणजित कारेकर, रविराज पवार, मारुती अंकलेकर यांच्यासह नागरिक आणि फेरीवाले उपस्थित होते।